होय, शंभूराजेंना इथेच मागे ठेवून आपल्याला जावं लागणार, कारण शत्रू मागावर आहे. प्रवास मोठा, आणि आता तो चौथायला बादशाह गप्प बसणार नाही. आकाश पाताळ एक करेल. गाव, वाड्या, वस्त्या सगळं पिंजून काढेल. आम्ही आता जोखीम घेऊ शकत नाही. कृष्णाजी, आम्ही शंभूराजांना इथेच तुमच्याकडे मागे ठेवून जाण्याचा निर्णय घेतो आहोत. जी महाराज. आमच्या काळजाचा तुकडा आहे तो. आजपासून तुमच्या हवाले करतो आहोत. तू महाराज, आम्ही गरीब साधी माणसं. आमच्या घरात ना भाला ना बर्ची ना तलवार. हो, लिंबू कापायचं तरी साधी सुरी नसते. विळीचाच वापर करतो आम्ही. विद्वत्ता आहे, आणि ती महत्वाची. कृष्णाजी, विद्वत्ता हे सर्व शस्त्रांपैकी सगळ्यात महत्वाचं शस्त्र. आणि आम्ही हा जो निर्णय घेतला आहे तो सारासार विचार करूनच. परंतु महाराज, उद्या काही बरे वाईट घडले तर? ते तर आताही घडू शकतं. ते आता आपल्या हातात नाही. फक्त एकच, कृष्णाजी, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. उद्या देव ना करो जर काही बरं वाईट घडलं तर आम्ही तुम्हाला बोल लावणार नाही. तरीही राजाचं पोट सांभाळायचं म्हणजे? आता तो आमचा पोर नसून कृष्णाजी पंतांचा पुतण्या आहे. हरिओम. जास्त विचार करू नका. स्वराज्य संकटात आहे. तुम्हाला तयार व्हावंच लागेल. होय महाराज, परंतु आपण हे शंभूराजांना सांगितलं आहे का? आम्ही त्यांना सांगू. समजूतदार आहेत, ऐकतील. होय होय. अहो, शंभूराज स्वराज्याच्या भल्यासाठी नेहमीच पुढे असतात. होय, त्याची आम्हाला काळजीच नाही. आबासाहेब, शंभू बाळा, काय झालं? घाबरलात का? आबा, आम्हाला एकट्याला सोडून नका ना जाऊ. शंभूराजे, आबा, आम्हाला काहीच सांगू नका, काहीच समजू नका. आम्ही काहीच ऐकणार नाही आबा. हे बघा शंभूराजे, आबासाहेब, 6 महिने झाले आम्ही राजगड पाहिला नाही. आम्हाला आऊसाहेबांची आठवण येते, मातोश्रींची याद येते. आम्ही येणार म्हणजे येणार तुमच्या सोबत. आम्ही इथे नाही राहणार आबासाहेब. शंभूराजे, आपल्या विचारामुळे स्वराज्य धोक्यात येईल. आबासाहेब, आम्हाला काही नको. आम्हाला तुम्ही पाहिजे. आमचे आऊसाहेब पाहिजे. आम्हाला त्यांच्या हातचं खायचंय, त्यांच्या मांडीवर झोपायचंय. 1, 2, 3 दिवस. आबा, आम्ही खूप दमलोय, खूप दमलोय. ऐकताय आम्हाला? पण शंभूबाया, आऊसाहेबांना जर बघायचं असेल तर आणखीन काही दिवस तुम्हाला इथेच राहावं लागेल. नाही आबासाहेब, आम्हाला माफ करा. शंभूराजे, अहो, तुम्ही शूर आबांचे शूर बच्चे आहात ना, शूर छावे आहात. नाही आबा, आम्ही बच्चे नाही, छावे नाही. आम्ही आमच्या आबांचं बाळ आहोत, छोट लेकरू. आबा, आम्हाला नका ना सोडून जाऊ. शंभूबाया, एवढे समजूतदार तुम्ही आज का ऐकत नाही? तुम्हाला कळत कसं नाहीये शंभूराजे?
एवढा लांबचा प्रवास आमचा, त्यात आम्ही वेगानं घोडा फेकणार, दिवस रात्र प्रवास, नदी नाले दर्या खोर, इतकी दौडधूप तुम्हाला जमणार नाही. ते एक वेळ जमेल, पण आपल्याशिवाय 2 पावलं इथं चालणं आम्हाला मुश्किल. जमवावं लागेल. शंभू बाळा, हे बघा, असं हट्ट करू नका, नाहीतर आम्हाला आग्र्यात सोडवण्यासाठी तुम्ही केलेली धावपळ सगळी व्यर्थ ठरेल. काही उपयोग होणार नाही त्याचा. आम्हाला समजतंय सगळं, पण आम्हालाही राजगडावर जावंसं वाटतंय. शंभूराजे, आपल्या दोघांना जर एकत्र पाहिलं तर बादशाची माणसं पकडतील आपल्याला. मग आम्ही वेगळे येतो दुसऱ्या रस्त्याने. नको, चौकशी होईल. मग आम्ही आणखी किती दिवस बाहेर राहायचं आबा? आमचा काय गुन्हा? आम्ही युवराज आहोत, हा आमचा गुन्हा. नाही शंभूराजे, तुमचा यात काहीही गुन्हा नाही. दोष आमचाच आहे. आम्ही तुम्हाला आमच्या बरोबर इथे घेऊन यायलाच नको होतं. सगळ्यांच्या नजरेत आम्हीच दोषी, आणि आम्ही तुम्हाला इकडे सोडून जातोय म्हणजे आम्ही राजगडावर सुखरूप पोहोचू याची खात्री नाही. आणि गडावर सुखरूप पोहोचलो तर अहो साहेब आम्हाला जाब विचारतील, शंभूबाई कुठे आहेत? काय जबाब द्यायचा त्यांना? आणि जाब विचारणारे आणखीनही आहेत. शंभू बाळावर आम्ही खूप अन्याय केलाय, पण राजे तुम्ही त्यांना समजून घ्या. आम्ही त्यांना तुमच्या पदरात घालतोय. आता तुम्हीच त्यांची आई आणि तुम्हीच त्यांचे आबा. आम्हाला थोडा वेळ हवाय, एकांत हवाय. येतो. कमळ पाकळ्या मिटवून शंभू बाळा, राजस सुकुमार अरे लढीवाळा. तुम्ही लढताना तुमच्या अंगावर आलेला एखादा घाव त्या बाळमुठीनं रोखला ना, तर त्यासारखा आनंद तो कोणता? तुम्ही गडावर आल्यावर त्यांनी पुढे येऊन तुम्हाला मिठी मारावी आणि तुमचा सगळा शीण निघून जावा. महाराज, सई, आमचं शंभू बाळ रडतंय. का सोडून चाललात त्यांना? जावं लागेल सई.
स्वराज्यासाठी. अहो लेकरू आहे ते, त्यांना थोडी तरी जाण येऊ द्या. तुमच्यासाठी ते काहीही करायला तयार असतं. तुमच्या बरोबर राहायला मिळावं म्हणून वेडेपिसे होतात ते, पण म्हणून त्यांच्यावर अशी न झेपणारी ओझी नका हो टाकू. अहो आम्ही जो निर्णय घेतलाय तो त्यांच्याच भल्यासाठी आहे. उद्या सापडलेच औरंगजेबाच्या हाती तर काय जबाब द्यावा आम्ही राजगडाला? आणि स्वराज्याचं काय? युवराज आहेत ते. आहेत युवराज, पण तसेच लहानही आहेत. पण तरीही स्वराज्यातील लाखो जीव विसंबून आहेत त्यांच्यावर. आणि सई, आम्ही हा जो निर्णय घेतलाय तो देखील आमच्या काळजावर दगड ठेवूनच. मिर्झा राजांच्या छावणीत पाठवतानाही काळजावर दगड ठेवूनच निर्णय घेतला होता. पण तेव्हा कसं, तो मुलूक आपला होता, गावातील माणसं सोबतीला होती. शिवाय मिर्झा राजे स्वतः हिंदू उच्च कुळीतले, म्हणून आम्ही निर्धास्त होतो. पण तरीही आपलं लेकरू पुरंदराच्या पायथ्याशी झोपलंच. उघड्या माळ रानावर राहिलं. तो दिलेर खान तर सारखा पाण्यात पाहत होता आपल्या शंभू बाळाला. कल्पना आहे आम्हास त्याची. छावणीतून आलं ना आलं तर आग्र्याला जावं लागलं. तिथे काय मिळालं? कैद. आमचं लेकरू कैदेत राहिलं. एकदा कैद तर एकदा जामीन. पण सई, आमचा त्यामागचा उद्देश चांगलाच आहे तुमचा, पण परवड होते ती आमच्या लेकराची. शंभूबाळा, 1,00,000 सैनिकांमध्ये आम्ही एकट्या माणसाचं सैन्य पाठवतो आहोत. शंभूबाळा, तुमचा वकूब आम्ही जाणलाय, पारखलाय. आज तुमचा जीव रयतेसाठी कवडी समान समजा. त्यांचं मन कोण जाणणार? बघितलंत ना मगाशी तुमच्या कमरेला कशी मिठी मारली ते. सई, त्यांना खंत आहे तुमच्या शिवाय राहण्याची. आता ही मिठी अशीच ठेवायची की सोडायची, हे तुम्हीच ठरवा. सई, तुम्ही म्हणतात ते सगळं पटतंय आम्हाला, पण पुढचा प्रवास खडतर. मोठी दौडधूप, चौक्या पहारे, पावलान पावलावर जोखीम आणि फक्त जोखीमच. सई, कसे घेऊन जाऊ त्यांना आम्ही आमच्या बरोबर? नाही. आणि आता तर औरंगजेब पुरता खवळलाय. तू मागचा पुढचा विचार करणार नाहीस सरळ? आणि आता तर औरंगजेब पुरता खवळलाय. तू मागचा पुढचा विचार करणार नाहीस सरळ? पण म्हणून तुम्ही त्यांना अशा अनोळखी ठिकाणी ठेवायला तयार झाला. इथे ना कोणी नात्याचे ना गोत्याचे. सई, थोडी बहुत ओळख आहे. एवढ्याशा ओळखीवर तुम्ही तुमचं आमचं काळीच ठेवायला तयार झालात. सई, लोक विश्वासू आहेत. घरात अध्यात्माची मोठी परंपरा. घरात केशव चैतन्य सत्पुरुषाच्या पादुका आहेत. ही माणसं दिलेल्या शब्दाला जागतील, चुकीचं वागणार नाहीत. सई, आमच्यावर भरोसा ठेवा. भरोसा तर आहेच,
तुमच्यावर भरोसा आहे म्हणून तर समाधानानं गेलो सई, आणि आता सुद्धा समाधानातच आहोत. पण आज राहवलं नाही. तुमच्या डोळ्यात अश्रू? नाही. कुठे? राजे, आजपर्यंत तुम्हाला कधीच असं हेलावलेलं पाहिलेलं नाही की आज आम्ही बोललो म्हणून तुमच्या डोळ्यात आसू आली. सई, शंभूराजांना इथे मथुऱ्यात एकट्याला सोडून जायचं म्हणून आमच्यातली आई कासावीस होते हो. आणि त्यांना आमच्या बरोबर घेऊन जायचं तर समोर फक्त संकट आणि संकटच दिसत आहेत म्हणून आमच्यातला बाप रडतोय. आम्ही आऊसाहेब जरी असलो ना तरी शिवबा राजे आहेत आणि आम्ही प्रजा, सामान्य रयत. त्यांनी घालून दिलेले नियम मोडायचे नसतात, उलट कसोशीनं पाळायचे असतात. शंभूराजे, आम्हाला कल्पना आहे तुमचं बालपण असंच सरलं. ना खेळता आलं, ना बागडता आलं, ना काही हौसमौज करता आली. पण एक लक्षात ठेव शंभूराजे, तुम्ही दुःखी राहा पण रयतेस सुखी करा. शंभू बाळांची तुमच्यावर अपार माया आहे म्हणून तर आनंदाने उड्या मारत इथे आग्र्यापर्यंत आलेत, राजगडावरचं सुख सोडून. केवळ तुमचा सहवास लाभावा म्हणून. परंतु तुम्हीच त्यांना सोडून निघालात. राजे, तुम्हाला आठवतंय पन्हाळ गडावरच्या वेढ्यात तुम्ही अडकला होतात तेव्हा येवलंच शंभू बाळ रात्र रात्र जागायचं. तलवार घेऊन धावलं होतं. आम्ही आबांना घेऊन येतो, शत्रूला ठार करतो. केवळ आणि केवळ तुमचा ध्यास. शूर आबांचे शूर बच्चे हे म्हणताना सुद्धा किती हरवून जातात बघितलत ना. आमच्या वात्सल्याची भूक तुमच्या स्पर्शानं भरून काढतात. आम्हाला कळतं ते, पण तुमच्या सोबत येण्याचा हट्ट धरतात तर त्यांच्यावर रागावू नका. त्यांना समजून सांगा, कळेल त्यांना. जबाबदारी कधीच डावलत नाहीत ते. समजावलं तर नक्की ऐकेल आमचा बाळकृष्ण. बाळकृष्ण? हो, बाळकृष्णच. पण दुष्ट कंसाच्या मथुरेतून यमुना पार करून गोकुळात गेलेला बाळकृष्ण नाही हा. तर गोकुळातून दुष्ट कंसाच्या मथुरेत आणला गेलेला. त्यांच्याच बाबतीत हर एक गोष्ट उलटी घडावी ह्याचं खूप वाईट वाटतं. काळजी घ्या तुमची आणि आमच्या बाळाची.
सई शंभू बाळा, आबासाहेब तुम्ही निघा. आम्ही थांबतोय इथे.